देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. मासिक प्रवचनमालेत आपण बघत आहोत श्रीमद भगवद्गीता आणि स्वामी विवेकानंदांचा कर्मयोग. आपण संस्कारासंबंधी बघत होतो. संस्कार म्हणजे ते मनावर पडतात आणि ती छाप असते. जसं आपण शिक्कामोर्तब करतो डॉक्युमेंट्सवर, सही करतो आणि शिक्का मारतो, तसं ती आपल्या मनावर छाप पडते. काहीही केलं तरी ते पुसल्या जात नाही, ते तसंच राहतं. म्हणजे जणू काही आपण शिक्का मारतो, कागदावर शिक्का मारतो. तो शिक्का आधी पॅडवर मारतो आणि नंतर मग आपण कागदावर मारतो. आणि ती शाई पण पक्की असते. आपण दाबून मारतो त्याला, म्हणजे ते नीट उमटलं पाहिजे. तर छोटंसं क्षुल्लक किंवा मोठं जे काही करू आपण, त्याची छाप आपल्या मनावर पडते आणि ती छापच आपलं वर्तमान आणि भविष्य ठरवत असते. त्याला आपण संस्कार म्हणतो. ते पुसलं जाणं फार कठीण आहे. जसं आपल्या कपड्यावर डाग पडतो, काही आपण पितो, चहा कॉफी किंवा काही शाईचा, रंगाचा डाग कशाचे पडू शकतात. काही डाग हे थोडेसे लवकर पुसले जाऊ शकतात, काही डाग पुसायला वेळ लागतो. आणि त्याच्यात आणखी एक असतं की तुम्ही जितका लवकर डाग स्वच्छ कराल तितका तो लवकर निघतो, जितका उशीर कराल तितका तो पक्का बनतो. हा आपला अनुभव आहे. डाग निघून जाण्याच्या औषधी पण असतात, काही सोल्युशन असतात, लिक्विड्स असतात, वगैरे वगैरे. मग संस्कार म्हणजे काय? संस्कार म्हणजे आपल्या मनावर केलेल्या कर्माचा पडलेला डाग, शिक्का. म्हणून स्वामी म्हणतात मग आता ठीक आहे, आणि तेच आपलं वर्तमान. म्हणजे आपण सुखी आहोत की दुःखी आहोत, आपण यशस्वी आहोत की अपयशी आहोत. म्हणजे आपण अपयशी होऊ जीवनामध्ये, यशस्वी होऊ, सुखी होऊ की दुःखी होऊ, आपण शांत असू की अशांत असू, हे सगळंच्या सगळं तुमच्या केलेल्या छोट्याशा किंवा मोठ्याशा कर्मावर ठरत असतं. नंतर मग आपण कर्म करण्याच्या बाबतीत खूप सावध असायला हवं. पण थोडं सावध नसतो. काही मोजके लोक सोडून दिले की सगळेच बेसावध असतात. त्यालाच गीतेमध्ये प्रमाद म्हटलं आहे किंवा आत्मवान म्हटलं आहे. तुम्ही आत्मवान व्हा, म्हणजे बेसावध होऊ नका, गाफील होऊ नका. बी अटेंटिव्ह, दक्ष राहा. अटेन्शन म्हणतात ना मिलिटरीमध्ये किंवा पोलिसामध्ये जे परेड करतात, आराम म्हणतात. मग पुन्हा दक्ष किंवा अटेन्शन, म्हणजे तुम्ही आता जे कमांड्स तुम्हाला मिळतील त्याकडे लक्ष द्या, काळजीपूर्वक लक्ष द्या, एकाग्रतेने लक्ष द्या. म्हणजे जीवनामध्ये आपल्याला नेहमी दक्ष राहायला हवं. पण पुन्हा म्हणतो मी, ते कठीण आहे. ते जर असतं ना, जगाचं चित्रच बदलून गेलं असतं, आपल्या जीवनाचं चित्र बदलून गेलं असतं, आपल्या घराचं चित्र बदलून गेलं असतं, समाजाचं, शहराचं, देशाचं आणि जगाचं. तसं होत नसतं. जे व्हायला पाहिजे ते होत नसतं.
पण सतत प्रयत्न करत राहायला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. होतं की नाही होत, किती होतं किती होत नाही, हा एक मोठा प्रश्न झाला. पण एक बाजू आहे, याविषयी गीता खूप बोलते. कोणताही अध्यात्मशास्त्र याविषयी खूप सांगतं आपल्याला की अर्थात काही शास्त्र फारच, हा जसं अष्टावक्र संहिता वगैरे आहे किंवा उपनिषद आहेत, मांडलिक उपनिषद वगैरे आहे, फार वरचे आहेत. पण ते गोष्ट एकच सांगतात किंवा भगवद्गीता आहेच की तुम्हाला त्याचं फळ कसंही मिळो, तुम्ही कर्म करत राहा. म्हणून ते स्वामीजी म्हणतात, स्वामी विवेकानंद कर्मयोगात, निरंतर कर्म करीत राहा. आता निरंतर कर्म केलं की मग ते छाप पण पडेल की, आहे की नाही. तुम्ही जर कोळशाच्या खाणीत काम केलं, निरंतर काम केलं, तर तुमचं शरीर काळं होईल, तुमच्या अंगावर कपडे काळे होतील वगैरे वगैरे. ज्या ठिकाणी तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करणार, पूर्वीच्या काळी लोकोमोटिव्ह होते आणि ते लोकोमोटिव्ह त्या भट्टीमध्ये कोळसा झोकायचे. त्याच्यासाठी तो असायचा, त्याचं नाव आता विसरलो मी, कोळसा झोकणारा, आणि त्याच्यामधला इंजिन ड्रायव्हर असायचा की नाही. ती भट्टी पेटलेली असायची आणि त्याच्यामध्ये सारखा कोळसा पेटला असा टाकायचा भट्टीमध्ये, म्हणजे त्यातून काय वाफ तयार होते आणि त्या वाफेच्या जोराने ते इंजिन पळतं. आम्ही त्या काळात बऱ्याच बसलो आहे. इथेही होती की आपली लातूरवरून निघायची, कुर्डवाडीन जायची, त्या गाडीमध्ये येऊन बऱ्याचदा बसलो आहे की नाही. मीटर गेज होती, मला वाटते मीटर गेज की नॅरो गेज होती, नॅरो गेज होती, हां आता नॅरो गेज होती, आहे की नाही. नंतर मग डिझेल इंजिन आले, आता बहुतेक सगळं इलेक्ट्रिक इंजिन आले. इलेक्ट्रिफिकेशन बरंचसं झालं आहे आता भारतामध्ये. तर त्याच्यामध्ये ती वाफ सतत, त्या वाफेचा जो दबाव आहे, प्रेशर आहे, ते सतत असायला पाहिजे, तरच गाडी पळेल, नाही तर गाडी पळणार नाही. मग ते सतत त्याचं अग्नी तो तेवत राहिला पाहिजे. तर ते जे काम करणारे असतात गाडीमध्ये, ती गाडी सगळी उघडी, सगळ्या सीझनमध्ये उघडी, त्याला काही आताचे इंजिन कव्हर असतात, आता ते AC असतो. आता वंदे भारत वगैरे सगळे AC असतात त्याला, म्हणजे जे इंजिन चालवतात, ड्रायव्हर असतात, त्यांनासुद्धा AC असतो. हे सुधारणा आहे. पण तो तिथे काम करणारा, त्याला सगळं तसंच शरीर होऊन जातं काळकुट्ट. म्हणजे मागे बसलेले आपल्या कंपार्टमध्ये, त्यांच्या अंगावर सगळे कोळशांचे सगळे येतात. डोळ्यामध्ये जायचे ते कोळसा, डोळे लाल होऊन द्यायचे प्रवासामध्ये. ज्या वातावरणात आपण राहतो, ज्या परिस्थितीत काम करतो, त्याचा आपल्यावर प्रभाव पडतो. आणखी म्हणजे हा संस्कार जो आहे, हा 3 प्रकारचा असतो आणि 3 माध्यमांनी होतो. म्हणजे आपण काम, इथं म्हटलं स्वामीजींनी, भगवद्गीतेचे मुख्य सूत्रच आहे. सूत्र म्हणजे सिद्धांत या अर्थाने. एक सिद्धांत वाक्य नेहमी लक्षात ठेवा, त्याला सिद्धांत वाक्य म्हणतात. कारण सगळंच काही आपण लक्षात ठेवू शकत नाही. तेवढी काही सूक्ष्मता, तेवढी काही बुद्धिमत्ता आपल्यामध्ये नसते. आपण साधारण बुद्धीचे असतो. आपली स्मरणशक्ती पण साधारण असते. म्हणजे या बाबतीत तरी, अध्यात्माच्या बाबतीत तरी आपली स्मरणशक्ती फार साधी, कारण तितकं काही आपलं काय त्याची गरज वाटत नाही आपल्याला. मी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू शकत नाही, पण काही गोष्टी विसरायला नको, लक्षात ठेवायला पाहिजे. मी ते म्हणजे काय, कर्म कसे होतात. कर्म आपल्या बोलण्याने होतात, वाणीने होतात. मी बोलतो हे कर्म आहे की नाही, आणि तुम्ही ऐकता हे पण कर्म आहे. म्हणजे ऐकणं हे कर्म आहे, याचा परिणाम होतो. बोलणं हा एक कर्म आहे, याचा परिणाम होतो. आणि मग मनाने, त्याच्यात मन जर नसेल, तुम्ही ते बसले आहात पण तुमचं तिथे ऐकत आहात,
तुमच्या कानामध्ये शब्द शिरतात आहे, विचार शिरतात आहे, पण तुमचं मन तिथे नसेल तर ते शिरून त्याचा संस्कार पक्का होणार नाही. ते जसं म्हणतो ना आपण मन आहे ना, इकडून तिकडे गेले वारे आहे की नाही, कानातून इकडून जातं आणि तिकडून बाहेर पडतं. म्हणजे ते काही नळी फुंकेली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे आहे की नाही. जसा सोनार नळीतून फुंकतो, इकडून जातून तिकडे वारा निघून जातो, मध्ये काहीच राहत नाही. कारण काय, त्याच्याशी मन जोडलेलं नाही आहे, श्रवणाशी मन जोडलेलं नाही आहे. तिसरं म्हणजे शरीर जोडलं गेलं पाहिजे, काया वाचा मने की नाही. आपण जर शरीराने इथे बसलो असू आणि मन नसेल तर मग आपल्याला काही ते कर्म त्या प्रकारे व्हायला पाहिजे, ते कर्म होणार नाही. मग ते वाईट असो किंवा चांगलं असो, शुभ असो किंवा अशुभ असो. आणि ते कर्म 3 प्रकारचं पण, चांगलं, वाईट आणि मध्यम की नाही. त्याला सात्विक, राजसिक आणि तामसिक, ही साधारणतः कर्माची रूपरेषा आहे. हा आढावा आहे थोडक्यामध्ये की नाही. कालच एक संध्याकाळी एक मुलगी आली होती. ती मला तुम्ही काही सांगा, 2-4 गोष्टी मला सांगा, मी ते लक्षात ठेवेन. म्हणजे तू काय करता, म्हणजे पहिल्यांदा आली का? हो. मी इकडे कधी येणंच होत नाही, कधी वाळूला राहते. तर मग म्हटलं तुम्ही काय सांगणार. आणि काल तर गुढीपाडवा होता, त्यामुळे बरेच लोक येत होते. 2-3 गोळी म्हटलं. ती काय, मग बोलताना तिला म्हटलं मी की तुला काही उदाहरणं दिले की समजायला सोपी पडतं. तू महाभारत वाचलं आहे का? तर महाभारत असं विचारायला नको मी की महाभारत वाचलं आहे का म्हणून, आहे की नाही. कारण हा काय प्रश्न झाला, महाभारत वाचलं काय, तुला कौरव माहीत आहे काय, तुला पांडव माहीत आहे का. पण मी विचारतो आजकाल, कारण मला पुष्कळदा असं वाटतं की शक्यता आहे यांना माहीत नसावं, आहे की नाही. मग मी म्हटलं माहीत आहे का, ते मला नाही माहीत म्हणाले. माझ्या आईने सांगितलं, वडिलांनी सांगितलं, फक्त फोकस करा अभ्यासामध्ये. म्हणजे तिला रामायण महाभारताचं कौरव माहीत नाही, पांडव माहीत नाही, युद्ध माहीत नाही, काही माहीत नाही. म्हटलं इज इट नॉट व्हेरी सिरियस, हे खूप गंभीर नाही का? तू महाभारताचं नावच ऐकलं नाही, हे गंभीर नाही का फार? तू भारतीय मुलगी आहे, हिंदू मुलगी आहे, तुला महाभारताचं माहीत नाही. कोणी असो, हिंदू असो किंवा कोणी असो, महाभारत कमीत कमी माहीत पाहिजे. मग आपण भारतीय कसले की आपलं रामायण माहीत नाही, महाभारत माहीत नाही, अमुक माहीत नाही, उपनिषद माहीत नाही, काहीच माहीत नाही आहे की नाही. ती म्हणाली की ती किती आहे, म्हटलं तुला मला वेळ नाही. म्हटलं तू कॉमर्स घेतलं आहे, 18वं वर्ष तुझं, 18 वर्षाची वय याची मुलगी आहे तू की नाही, कॉमर्स घेतलं आहे आणि तुम्हाला वेळ नाही आहे. म्हणजे आईने तिला सांगितलंच नाही. याला सगळ्यात जबाबदार कोण आहे? म्हणजे तुझी आई, तू जबाबदार नाही, तुझे आईवडील जबाबदार आहे की नाही. पण तू प्रश्न विचारते, कमीत कमी काहीतरी एक संस्कार आहे की नाही. म्हणजे जे काही करते तेवढंच पुरेसं नाही आहे, त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही व्हायला पाहिजे. म्हणजे आपण वेळ नाही हा प्रश्न आहे म्हणा, वेळ असतो, परंतु आपण वेळ नाही म्हणून काही झोपत नाही असं नाही. वेळ नाही म्हणून झोपायला वेळ नाही म्हणून झोपतो आपण, नसलं तरी, आहे की नाही. जेवायला वेळ नाही तरी जेवतो. इतर काही आपले देहधर्म असतात ते करायला वेळ नसतो तरी करतो की नाही. मुख्य म्हणजे श्वास घ्यायला वेळ नाही म्हणतो पण श्वास घेतो, आहे की नाही. आपण असं नाही की श्वास घ्यायलाच वेळ नाही तरी आपण श्वास घेणं बंद केलं आहे, असं होत नाही आहे. घेतो आपण. म्हणून अभ्यास केल्याशिवाय होत नाही म्हणून अभ्यास करतो. परंतु ह्या जशा गोष्टी आहेत त्या गोष्टीबरोबरच अशी काही कर्म आहे ती करायला पाहिजे. म्हणजे कशासाठी? 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की नाही. ती म्हणजे आपल्याला जीवनात सुखी व्हायचं आहे की नाही. आपणच आपल्याला दुःखी करत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं मन नेहमी अशांत असतं. कशामुळे? भीतीमुळे. आपल्या मनामध्ये भीती असते, ती भीती दडलेली, त्याला संस्कार असतात, त्याला संस्कार म्हणतात. ती दिसत नाही. तुम्हाला आम्हाला कुठे भीती आहे, ती वर येऊ शकते. जसं क्रोध आहे ना, राग, तुम्ही असे शांत बसले आहात, तुम्हाला कोणी असं राग आणणारी गोष्ट म्हटली की तू राग येईल, खूप जास्त येईल, खूप जास्त येईल. कुठून आला तो?
आकाशातून पडला काय, तर तुमच्या हातच होता. पुष्कळांचा प्रॉब्लेम आहे आजकाल. पुष्कळजण म्हणतात बहुतेक आम्हाला खूप राग येतो. मी त्यांना कमीत कमी कळतं राग येतो आणि व्यक्त करतात, कबूल करतात. इतरांनाही कबूल करतात. असं कोणी म्हणा मी रागीट आहे असं कोणी म्हणणार नाही, आहे की नाही. पण ते येऊन म्हणतात आम्हाला खूप राग येतो, काय करायचं समजत नाही आम्हाला. मोठी समस्या झाली. बरं रागच आहे का? नाही, पुष्कळशा गोष्टी आहे. त्याला विकार म्हणतात. विकार म्हणजे रोग, की नाही. त्याला गीतेमध्ये आमय म्हटलं आहे. आमय म्हणजे रोग. पदम अनामयम गच्छन्ति असं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, की नाही. रोग म्हणजे उपद्रव. तुम्ही ते बसले आहात, तुमचं जर डोकं दुखत असेल तर तुमचं अर्ध लक्ष तिकडे जाईल डोकेदुखीकडे. किंवा पोट दुखत असेल, ताप आला असेल, बेचैनी वाटत असेल, इच्छा होत नसेल करण्याची, असं वाटतं आडवं पडावं, खूप बरोबर वाटत नाही आहे. तो काय, तो उपद्रव आहे. तुम्ही स्वस्थ नाहीत, शारीरिकदृष्ट्या तुम्ही स्वस्थ नाहीत आणि म्हणून मनसुद्धा तुमचं थाऱ्यावर नाही आहे. शरीराचा परिणाम मनावर होतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपला अनुभव आहे की नाही. आणि मनाचा अस्वस्थाचा शरीरावर परिणाम होतो. मन आणि शरीर जोडलेले आहेत, तिथं जवळजवळ जोडले आहेत. जसं नारळ असतं ना, ओलं नारळ, ते नारळ आणि कवटी जोडलेली असते, तसं त्याचा परिणाम होतो. मग आपल्याला सुखी व्हायचं आहे की नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपलं रक्षण करायला पाहिजे. त्याला म्हणतात सर्व्हायवल इन्स्टिंक्ट, की नाही. या दोन गोष्टी आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्याला सर्व्हाइव्ह व्हायचं आहे म्हणजे जगायचं आहे. आणि जगायचं आहे म्हणजे तोंड देऊन संघर्ष करून जगायचं आहे. त्याला इंग्लिशमध्ये रेझिलियन्स म्हणतात. आपण स्वामींनी त्यांना पुरून उरलाय पाहिजे. आपल्याला पुरून उरायला पाहिजे. नाही कसं तरी मग कर्म करा. हे म्हणलं स्वामी म्हटलं निरंतर कर्म करा. कर्माच्या या बंधनकारक शक्तीला अनुलक्षून गीतेने असा सिद्धांत सांगितले आहे की आपण कर्मात आसक्त झालो नाही तर ते आपल्यावर कोणत्याच प्रकारचा बंधनकारक परिणाम करू शकणार नाही. म्हणून आता आपण कर्मातील अनासक्ती म्हणजे काय समजून घ्यायचा प्रयत्न करूया. भगवद्गीतेचे मूळ सूत्रच आहे निरंतर कर्म करा पण त्यात आसक्त होऊ नका. संस्कार शब्दाचा अर्थ मनाचा स्वाभाविक कल अथवा प्रवृत्ती असा करता येईल. स्वामींनी सरोवराची उपमा दिलेली आहे. मग त्या मी मुलीचं उदाहरण देत होतो. मग त्या मुलीला म्हटलं मी तुझं जे काही ती कॉमर्सला पहिल्या वर्षाला असते, 18 वर्षाची मी पहिल्या वर्षाला असेल की माझ्या आईने मला फक्त एवढं सांगितलं की तो अभ्यास कर, आपलं करिअर कर, हे बाकीच्या भानगडी करू नको. म्हणजे तिला महाभारत माहीतच नाही, भानगड वाटते. आईला तिच्या किंवा वडिलांना दोघांनाही तिला काहीही माहीत नाही की नाही. म्हटलं तुझे पैसे तुझं रक्षण करतील काय? कोणतंही करिअर माणसाचं रक्षण करू शकणार नाहीत. कोणतीही गोष्ट माणसाचं रक्षण करू शकत नाही. कर्माने माणसाचं रक्षण होतं पण नुसत्या कर्माने, त्याला इथे म्हटलं आहे स्वामीजींनी, आहे की नाही, तुम्ही कर्माचं रहस्य जे आहे त्याच्यातून जे सर्वोच्च फळ संपादन करून घ्यायचं आहे ते जर तुम्ही नाही, त्याच दृष्टीने तुम्ही प्रयत्न नाही केले तर तुमचे परिश्रम हे काही कामाचे नाही. आपण जीवनात त्यांना खूप उदाहरणं आहेत. हे उदाहरणं किती सांगितले आहेत आणि दररोज पेपरमध्ये बातम्यांमध्ये येत आहे. ते शेकड्यांनी उदाहरणं आहेत आणि ते आतापासून नाही, जगाच्या प्रारंभ काळापासून आहे. म्हणून ते कर्माचं रहस्य म्हणजे जाणून घ्या. मी एक गोष्ट नेहमी सांगतो, पेपरमध्ये आली होती, त्याला आता 15-20 वर्षांना सहज झाले असतील. म्हणजे एक उदाहरण म्हणून काही सांगायची गरज नाही, कारण असं असंख्य गोष्टी आहेत आणि असंख्य गोष्टी आपण आपल्या जीवनात बघतो, आपल्या कुटुंबात बघतो, समाजात बघतो, देशात आज काय चालू आहे जगामध्ये. इकडनं बमबारी, तिकडे मिसाईल, इकडनं बमबारी, सगळं विध्वंस. कशाला त्याचं उत्तर कोणाकडेच नाही आहे. हे न करतासुद्धा आपल्याला करता येऊ शकतं. इतका विध्वंस कशाला? एक गोष्ट घडायला किती कष्ट असतात, किती कठीण आहे.
एक छोटी गोष्ट करायला किती कठीण असते आपल्याला माहीत आहे. त्याला किती वेळ लागतो, किती योजना कराव्या लागतात, किती परिश्रम करावे लागतात. तोडायचं म्हणजे एक घाव मारला की 2 तुकडे, काहीच संपलं ते, तरी पण विध्वंस चालू आहे. मग रक्षण काय करतं आपलं? एक रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये प्रसंग आहे, तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सीता अशोकवनामध्ये होती. रावणाने तिचं हरण केलं आणि तिला अशोकवनात ठेवलं. ती घेरलेली होती सगळ्या राक्षसींनी, आणि तिला सतत ते भेडसावायच्या, घाबरवायच्या की नाही. ती एकटी, तिला तिच्यावर कोणीच नाही, एकटी. मध्ये मध्ये रावण यायचा, तू नाही माझं म्हणणं ऐकलं तर तुला मी मारून टाकेल, खाऊन टाकेन किंवा काही करेन वगैरे वगैरे. तरी पण ती सीता एकटी, काही कोणी नसताना आपलं ती तिथे राहिली. म्हणजे तिचं रक्षण झालं. तिचं रक्षण कोणी केलं? सीतेचं रक्षण कोणी केलं असा प्रश्न आहे तिथे. त्याचं उत्तर तिथे दिलं आहे, तिच्या शीलाने केलं आहे की नाही. प्रोटेक्शन, आपलं प्रोटेक्शन कोण करतं? आपलं शील करतं. ज्याला आपण कॅरेक्टर म्हणतो. कॅरेक्टर. द्रौपदीचं रक्षण कोणी केलं? म्हणजे महाभारत आहे ते फार सुंदर, दोन्ही स्त्रियाच आहे. द्रौपदी होती, ती एकटी होती. त्या अशोकवनासारखी एकटी नव्हती ती. तो आणखी फार मोठा, म्हणजे रामायणापेक्षा आणखी भयंकर आहे ते. तिथं राजा आहे जो न्याय करतो, सगळेच मोठे लोक आहेत, आदरणीय पूजनीय लोक आहेत. तिचे नवरे आहेत, ते एक नाही 5 नवरे आहेत, नाही की नाही. काय नाही आहे. तिचे स्वतःचेच धीर आहेत. दुःशासन म्हणजे काय, दुर्योधन, सगळे तिचेच होते. कोणी परका नाही तिथे. अगदी जवळचे जवळचे जवळचे. आणि किती जवळचे असणार की नाही. पण तिचं रक्षण झालं नाही, कोणी तिचं रक्षण केलं नाही. हे उदाहरण आहेत, लक्षात घ्या. म्हणजे हे कर्म म्हणजे काय असते समजण्यासाठी की नाही. म्हणून तिथे गीतेत म्हटलं आहे, आत्ममान गाफील राहू नका. भागवतात एक छान श्लोक आहे, त्याचा मी पूर्ण अनुवाद नाही करणार, परंतु ते असं आहे की पुत्रोत्पादने दक्षः अदक्षः मुक्तिसाधने, असा श्लोक आहे. आणि आपण संसाराच्या बाबतीत खूप दक्ष असतो. म्हणजे त्या मुलीच्या आईनी, ती 18 वर्षाची मुलगी होती आहे की नाही, पण ती काहीतरी तिच्यात संस्कार असेल, सिरियस असेल. नाही, तिने प्रश्न विचारला कशाला की मला काहीतरी सांगा 1-2 गोष्टी. वेळ फारच कमी होता, पण तिला तेच सांगितलं मी, 1-2 गोष्टी. म्हणजे ह्याच आपल्याला सुखी व्हायचं, दुःखी व्हायचं नाही आहे. आणि दुसरी म्हणजे सर्वायवल आहे की नाही. आपलं रक्षण झालं पाहिजे की नाही. द्रौपदीचं रक्षण कोणी केलं नाही, हा इतिहास आहे. मग तिचं रक्षण कोणी केलं? त्याचं उत्तर तेच, पुन्हा तिच्या शीलाने केलं की नाही. आणि शील, त्याच्यात आणखी एक गोष्ट आहे, मला वाटते वचनामृतामध्ये पण आहे, किंवा द्रौपदी जेव्हा संकटात होती तेव्हा कृष्ण धावून आले. व्रजवासीन गोपिका, फार सुंदर आहे ते 5 श्लोक काही आहे महाभारतामध्ये. त्यांनी सगळ्यांना विचारलं, कोणीच तिला मदत केली नाही. सगळ्यांनी मदत मागितली तिने. मोठा हा इतिहास आहे, पण ते आपल्याला त्यात जायची गरज नाही आहे. पण तिला कोणी मदत केली नाही, हा इतिहास आहे की नाही. मग तिला शेवटी कळलं आता कोणीच नाही आहे मदतीला. म्हणजे तिथे उपस्थित आहे त्यांनी कोणी मदत केली नाही. गंमत आहे हे, पण तू उदाहरण म्हणून घ्या. जे उपस्थित आहे ती कोणी मदत केली नाही. तिने प्रार्थना कोणाला केली नंतर? जो उपस्थित नाही त्याला, आहे की नाही. जो उपस्थितच नाही तिथे. आता जो जे उपस्थित आहे ते मदत करू शकत नाही, मग जो उपस्थित आहे तो कसा मदत करणार? हा प्रश्न कोणाच्या मनात येईल ना की नाही. मग तिने आधी का नाही केली? आधी गरज नव्हती, कारण आधी सगळेच तिथे होते. तिथे सगळेच जवळचे लोक आहेत, अगदी जवळचे लोक आहेत. मग आता जवळचे लोक मदत करत नाही, मग जवळचा नाही आहे, मग त्याला काय करा, हाक मारा की नाही. मग ते सगळं कृष्णाने, ते गोष्ट तुम्हाला कधी सांगितली असेल, कृष्ण आपल्या महालात होता, रुक्मिणी त्याची चरणसेवा करत होती वगैरे आहे ते. जेव्हा तिला द्रौपदीचा आवाज आला कृष्णाला, तो सगळं पळ सुटला. त्याचे जोडे इकडे गेले तिकडे गेले. रुक्मिणी कुठे जातं, काय झालं.
हा प्रसंग तिथे आहे. आणि मग असं आता त्याच्यात त्या कथेला किती आपल्याला इकडे तिकडे करता येतं आहे की नाही, तर तेवढा हे घेता येतो, फ्रीडम घेता येतो. तर तिला कृष्णाने विचारलं, तू कधी कोणाला दान दिलं होतं काय, काही कपडं वस्त्रदान केलं होतं काय, म्हणजे बघ ते कर्म आहे की नाही. म्हणजे कर्म तुमचं कसं रक्षण करतं ही छोटीशी गोष्ट वचनाबद्दल श्रीरामकृष्णांनी पण सांगितलं आहे. तर ती म्हणाली हां मला आठवतो. मग तिने आठवलं की नदीत एकदा एक ऋषी स्नान करत होते आणि त्यांचे कपडे वाहून गेले. मग ते पाण्याच्या बाहेर कसे येणार, म्हणून द्रौपदीने आपला कपडा तिला दिला, अशी ती कथा आहे. मग तुला काही भीती नाही आहे, द्रौपदीला म्हटलं तुला काही भीती नाही आहे. आणखी एक कथा आहे, ती तुम्हालाही माहिती आहे. ते शिशुपालाचा वध झाला आणि कृष्णाच्या सुदर्शन चक्राच्या ते काय त्याला किती इकडे तिकडे करता येत थोडीशी कथेला की नाही. त्याचं बोट काय झालं, जखमी झालं, रक्त यायला लागलं, सगळे होते, सगळेजण ड्रेसिंग करायला काहीतरी कपडा शोधायला लागले आहे की नाही. पण द्रौपदीने काय केलं, पटकन तिची भरजरी साडी होती, त्याच्यावर एक मराठीमध्ये त्यामध्ये एक सुंदर गायन पण भजन पण होतं. मला वाटतं श्यामची आईमध्ये काहीतरी असेल, ते जुनं आहे ते की नाही. शेला तिने फाडला आणि पडला. तर कृष्ण म्हणाला की आता तुझं याचं मदत तुझं माझ्यावर ऋण आहे, हे मी जरूर फेडेन की नाही. अशा त्या छोट्या छोट्या सुंदर सुंदर कथा आहेत त्या की नाही. मग कृष्णाने तिला मदत केली. त्याला म्हणजे वस्त्र अवतार म्हणतात, अंश अवतार आहे तो, वस्त्र अवतार म्हणतात. 24 अवतार आहे ना, त्यातला वस्त्र अवतार आहे. म्हणजे कृष्णाने वस्त्र होऊन द्रौपदीचं रक्षण केलं, लज्जा रक्षण केलं, अशी ती कथा आहे. म्हणजे याला म्हणतात स्वरक्षा, सुरक्षा, स्वरक्षा किंवा आपण म्हणतो सर्व्हायव्हल. कोणाही व्यक्तीला स्वतःचं रक्षण, प्रत्येकाला त्याचं पुन्हा ती 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 इंट्रिन्सिक ही आहे, ती इन्स्टिंक्ट आहे ती. मी तुमच्यामध्ये असलेली ती कधी बाहेर येते. असं क्रोधाचं उदाहरण घेतलं मी. आपला पटकन माणूस रागवतो, तो बाहेर नाही. सगळ्या ज्या विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आहे की नाही, हे आतच असतात, ते अचानक बाहेर येतात की नाही. आता ते स्वामींनी ते सांगितलं, संस्कार म्हणून सांगितलं आहे की नाही, की ते अचानक बाहेर येतात. म्हणजे कुठून बाहेरून येत नाही, आतून बाहेर येतात, बाहेरून आत येत नाही ते. मग ते सगळं कर्माने तुम्ही जे काही केलं ते आत जातात, सूक्ष्म सूक्ष्म होतात, अतिसूक्ष्म होतात, तिथे जाऊन दडलेले असतात. जसं इंधन असतं, इंधन काही करत नाही, पण इंधनाला एक ठिणगी मिळाली की जळतं, ते भडका उडतो. त्याला ट्रिगरिंग झालं की ते भव्य स्वरूप धारण करतं. तसं क्रोध, प्रचंड क्रोध होतो कोणताही. मग तो काम असो, क्रोध असो, लोभ असो, मोह मद. आता हे पुन्हा आपल्याला थोडंसं विषयांतर, द्रोण वगैरे काय होते, सगळे विकार प्रचंड होते त्यांच्यामध्ये, 6 विकार. एक विकार खूप प्रबळ असतो, बाकीचे थोडेसे सौम्य असतात. रावण आहे, त्याच्यातही 6 विकार फार प्रबळ होते. हिरण्यकश्यप आहे, मोठी उदाहरण आहे, प्रसिद्ध उदाहरण आहे. एक विकार प्रबळ असतो, पण त्याच्यामध्ये 6 विकार प्रबळ होते. अशामध्ये माणसामध्ये एक विकार प्रबळ असतो, बाकीचे थोडे सौम्य असतात. पण काही लोकांमध्ये 6 विकार प्रबळ असतात, किंवा 3 किंवा 4. ओके, ते ठरवा आपण आहे की नाही. त्याच्यात विस्तारात जायची नाही, काही गरज नाही आहे की नाही. कारण या सगळ्या गोष्टी स्वतःचा आपण प्रयोग करून बघायला पाहिजे. माणसाने प्रयोगशील व्हायला पाहिजे. आपले होते ना अन्वेषण करायला पाहिजे की नाही. ब्रह्मान्वेषण मानः असं ते वर्णन आहे. महाशालः महाग्रस्तः, ते काय ब्रह्मनिष्ठा ब्रह्मज्ञानपरायणः ब्रह्मान्वेषणमानः. आपण अन्वेषणमान व्हायला पाहिजे, सतत संशोधन करायला पाहिजे, रिसर्च करायला पाहिजे, चाचपायला पाहिजे स्वतःच्या आत. मग तुम्हाला कळेल की कर्म किती महत्त्वाचं आहे. आणि कर्म जे तुम्हाला सुखी करू शकतं, तुम्हाला भयातून मुक्त करू शकतं, ते कर्म भयमुक्त करतं. आमच्यात भय कुठे आहे, ते बरोबर बाहेर येतं. वेळ आली की ते बाहेर येतं
दडलेलं असतं. जसं क्रोध दडलेला आहे, काम दडलेलं आहे, हे सगळे विकार दडलेले आहे. जसं आपला ताप येतो कुठून येतो? तो बाहेरून येतो काय? आतच असतो. कोणताही विकार हा आत असतो, तो बाहेर येतो. तसंच भीती कुठे असते? भीती आत असते की नाही. आणि भीती आत दडलेली असते, ती नेहमी तुम्हाला अशांत करते. म्हणून आपण कधी सुखी होऊ शकत नाही. तुम्ही बघा आता याच्यातही आहे आपलं की जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तोची शो, असं कशाला म्हटलं आहे की नाही. काय गरज आहे? काय जगात लोक सुखी नाहीत काय? सगळे सुखी आहेत का? तुम्ही आम्ही सगळे सुखी आहोत का? आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? सगळेच लोक सुखी आहेत. किंवा गीतेमध्ये म्हटलं आहे हे जग कसं आहे? दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मान संसिद्धिं परमामगतः. किंवा 9व्या अध्यायात म्हटलं आहे अनित्यम सुखम लोकमिमं प्राप्य भजस्व माम. अर्जुना, हे जग अनित्य आहे, याचा काही भरोसा नाही आहे आणि असुखम आहे. असुखम म्हणजे सुखरहित की नाही. दुःखालय म्हणजे दुःखाने भरलेलं, आलय म्हणजे घर की नाही, म्हणजे निधान या अर्थाने. तर समुद्र आहे, जलाशय आहे, सगळे पाणीच पाणी आहे. दुःखाने म्हणजे समुद्र पाण्याने भरलेला आहे. तसं माणसाचं जीवन दुःखाने भरलेलं आहे. ते अनित्य आहे, अशाश्वतम आहे, काही भरोसा नाही आहे. कुठं आहे तसं? म्हणून का नाही आहे. पण ते शास्त्रवाक्य आहे की नाही. शास्त्रवाक्य आत्ताचा अनुभव देऊन करत नसतो, तो सिद्धांत सांगतो आपल्याला. मानवी जीवन, संपूर्ण जीवन वैश्व कसं आहे हे सांगतं आपल्याला. विश्वाची घडण कशी झाली आहे ते सांगतं आपल्याला. तुमच्या जीवनात आत्ता आज त्याच्याशी त्यांना आहे ते 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 आपोआप ते तसं काम करत असतं. अनित्य म्हणजे तुम्हाला आत्ता काय जाणवणार नाही अनित्य, अशाश्वत म्हणजे तुम्हाला आत्ता काय जाणवणार नाही अशाश्वत. म्हणजे सगळं शाश्वत दिसतं की आपल्याला, म्हणूनच जगतो आपण आहे की नाही. आपल्याला खरंच अशाश्वत वाटलं असतं, अनित्य वाटलं असतं तर आपण किती अलर्ट राहिलो असतो बघा, किती सावध राहिलो असतो. जसं मग म्हटलं मी, जग स्वतःच नुकसान करतं. आज प्रचंड नुकसान चालू आहे की नाही. इराणचं युद्ध चालू आहे. इराक जाऊ दे, आधीच होऊन गेलं ते. आता इस्रायल आणि हे सगळं चालू आहे, अमेरिका वगैरे सगळं तेलाच्यावर काय काय भयंकर चालू आहे. ते तुम्ही दररोज वाचता बघता आहे की नाही. म्हणजे काय आहे की नाही, अशाश्वतम अनित्यम दुःखालयम असुखम. कशाला सांगतात ते? की जगाचं स्वरूप तसं आहे. ते स्वरूप तुम्हाला सगळंच ठीक असताना सुद्धा तुम्हाला जाणवेल जर तुम्ही विवेकी व्हाल तर, नाही ते जाणवणार नाही. पण ते तुम्हाला त्याचं तोंड द्यावं लागेल की नाही. त्याला तोंड द्यावं लागेल. म्हणजे एक घटना म्हणजे कसं बघा, कर्म तुम्हाला कसं दुःखी बनवतं, सुखाकडून कसं दुःखाकडून येतं. फक्त एक घटना म्हणून सांगतो. अशा घटना असंख्य असतात, दररोज घटना घडतात आहे की नाही. तुम्हाला माहिती आहे, माझ्यापेक्षा तुम्हाला 100 पटीने जास्त माहीत असेल. नाही, एक मुलगा, म्हणजे ही घटना घडलेली घटना आहे, वर्तमानपत्रात आलेली. तो ITमध्ये करतो, त्याला बराच फॅट पॅकेज आहे, अमेरिकेत त्याची नोकरी ITमध्ये. त्याचा काका इथे राहतो, वडील नाही आहे त्याला, जमीन आहे, जमीन जुमला आहे. त्या जमीन जुमल्याच्यावरून काहीतरी मतभेद झाले. त्याचं निराकरण करायला तो इथे आला. शेतात होते आणि दोघांचं थोडंसं वाजलं, बाचाबाची झाली. त्या युवकाला त्याचं काय 24-25 वर्ष वय असेल, कमी होतं. आणि त्याने आपल्या काकाला मारलं. कशाने म्हणा, कुऱ्हाडीने म्हणा, राग आला की मी काय करतो. आणि तो काका तिथेच काय झाला, तो म्हणजे वध झाला, मेला. अर्थात ते पुढचे सोबत आले, पोलीस आली, हे झालं. त्याला फाशी शिक्षा झाली नाही, पण त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. आधी झाली घटना. याच्यावर किती कथा लिहिल्या आहेत, किती कादंबऱ्या आहेत, किती सिनेमे आहेत, किती सिरियल्स आहेत, याची काही मोजदात नाही आहे. कारण ही खूप सामान्य घटना, नेहमी घडणारी घटना आहे. पण सर्वायवल म्हणजे काय, रक्षण म्हणजे काय, तुमचं रक्षण झालं नसतं काय त्या मुलाचं, तो तरुण जन्मभर मजेत राहिला असता, राजासारखा राहिला असता, सुखी राहिला असता. मग ते सुखी का राहिलं नाही, जन्मभर तुरुंगात राहावं लागेल त्याला. तुरुंगात त्याच्या डोक्यात हेच येईल आहे की अरे माझं उरलेलं आयुष्य नुसतंच काय तुरुंगात जाय. तुरुंगात काय सुखाचा वास नसतो, तर दुःख असतं. ते काय आहे, तुरुंग आहे, तो भिंती आहेत चारी बाजूनी, फ्रीडम नाही आहे.
हं? मग तिथे त्याला कळेल की आपलं काय चूक झालं. त्याला पश्चात्ताप म्हणतात, जो नंतर होतो पण करता काही येत नाही, आहे की नाही. त्या समर्थांच्या करुणाष्टकामध्ये पहिलंच शब्द आहे की नाही, अनुदिन अनुतापे. अनु म्हणजे नंतर, ताप म्हणजे तेच जो होतो आपल्याला. पश्चात, अनु म्हणजे पश्चात किंवा नंतर. अनुदिन म्हणजे दिवसेंदिवस, दररोज दररोज. अनुतापे म्हणजे पश्चात. त्या मुलाला पश्चात्ताप होत असेल की अरे आपण एवढं टाळलं असतं. आता काकाचं आहे म्हणजे वडिलांसारखाच आहे ना, वडीलच असतात काका म्हणजे. मोठे वडील म्हणतो आपण त्यांना, किंवा लहान वडील म्हणतो, जे काय असेल ते. पण वडिलांचंच त्यांचं स्थान असतं आपल्या जीवनामध्ये. काय थोडंफार झालं असतं, इकडे तिकडे 5 फूट इकडे 5 फूट तिकडे, जे काय असेल मिटवून टाका आपण. पण ते गमावण्याविषयी खूप गमावलं ना, सगळं लाईफच गमावलं ना आपण. देहदंडाची शिक्षा झाली नाही म्हणजे प्राण वाचले, पण काही वाचले नाही वाचले ते जन्मभर दुःखच आहे ना. कशामुळे? त्याचं रक्षण का झालं नाही? कारण क्रोधाला आवर घातला पाहिजे, सहनशील झालं पाहिजे, सभ्य झालं पाहिजे, मन शुद्ध पाहिजे. या स्वामीजींनी सांगितलेल्या गोष्टी याच्यावर विचार झाला नाही. कोणी शिकवलं नाही त्याला, कोणी सांगितलं नाही. मग त्यांनी महाभारत रामायण वाचलं असतं, मंदिरात गेला असता, प्रवचन ऐकलं असतं. मला ते निर्भयाचं प्रकरण आहे ना दिल्लीचं, त्याला आता 10 वर्ष झाले असतील, तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना की नाही. त्या अवेळी रात्री ती मुली ती आपल्या ह्याच्याबरोबर, मुलाबरोबर, म्हणजे तिचा जो कोणी लवर असेल त्याच्याबरोबर काय जात होती आणि त्या 4-5 मुलांनी तिच्यावर अत्याचार केले. ते खूप गाजलं प्रकरण. 4ही मुलाला मग फाशी शिक्षा झाली, नाही की नाही. आणि मग त्यांना तुरुंगात टाकल्यावरती सोपस्कर चालतात ते. आता बघा काय झालं त्याच्यामुळे. ती घटना वाचली, मला काय माहिती, काही बघितले नाही मी, पेपरही वाचत नव्हतं, कोणी ते सांगितले मला असं झालं आहे म्हणून. पण माझ्या मनामध्ये पहिला एक विचार आला की त्याच्या आईने कधी त्याला हातात पुस्तक दिलं नसेल, चांगलं पुस्तक, काही गोष्टी सांगितल्या नसतील चांगल्या गोष्टी, त्याला कुठे मंदिरात नेलं नसेल की नाही, त्याला काय त्याच्या कानावर पडलं असं केलं नसेल. मी ती जुनीच गोष्ट आहे, टाईम्स ऑफ इंडियामध्ये ते स्पीकिंग ट्री, एक मोठं, एक रविवारी एक मोठं येतं, 4 पानाचं रंगीत पेज असतं. त्याच्यामध्ये एक विदेशी बाई आहे, तिचा फोटो पण होता. एक विदेशी बाई, ती भारतात येते आणि तिच्या मुलाला घेऊन येते. ती आणि तिचं मूल, आणि मुलगा किती वर्षाचा असेल, 5-6 वर्षाचा, कारण ते फोटोमध्ये छोटा दिसतो तो. ती बाई भारतभर भटकते त्या मुलाला घेऊन. एका आश्रमात जायला आहे, तिथे बसेल, नंतर तिथे जायला आहे, कुठे मंदिरात जायला आहे, असं सगळं तिच्यात पुस्तक दिलं आहे, तीच करते. मग ते करायला इथे कशाला आली भारतामध्ये? त्याला तेच करायचं होतं भारतात. त्या मुलाचाही फोटो होता आणि तिच्या आईचाही फोटो होता. म्हटलं कमाल आहे की नाही, कमाल आहे. तिच्या आईला, त्या एवढ्या लहान मुलाला घेऊन ती भारतभर फिरते आहे, इथून या तीर्थक्षेत्रातून त्या तिथून तिथे. म्हणजे याचा अर्थ काय, तिला त्याचं महत्त्व आहे. हे कॅपिटल आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. तिथे इन्व्हेस्ट करते नाही या छोट्या मुलामध्ये. तिला माहिती आहे याचं फळ खूप महान आहे. काय म्हणतं आहे, निवृत्तिस्तु महाफला म्हणूनही सांगितलं आहे, मनुस्मृतीमध्ये आहे की नाही, निवृत्तिस्ति महाफला, आहे की नाही. हे जर तुम्ही करू शकाल तर तुमच्या जीवनामध्ये सुख येईल आहे, शांती येईल आहे आणि तुमचं रक्षण होईल आहे की नाही. ह्याच तर गोष्टी पाहिजे असतात माणसाला. आणि जर तुम्हाला कळलं तर ते भीती निघून जाते, सगळं कर्माने होत असतं. कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वतरम कृतम, गीता म्हणते. म्हणून अर्जुना, तू सुद्धा कुरु कर्मैव, कर्मच कर, तस्मात् त्वं, म्हणून तस्मात् त्वं कुरु कर्मै एव. म्हणून अर्जुना तू कर्मच कर. कसं कर? पूर्वतरम कृतम. काय सुंदर आहे बघा. पूर्वतरम, पूर्वी केलेलं आणि त्याच्या पूर्वी केलेलं, ते ज्यांनी केलं तेच तू कर. म्हणजे रावणासारखं कर्म करू नको, दुर्योधनासारखं दुःशासनासारखं कर्म करू नको. त्याचं फळ काय आहे?
त्याचं फळ विनाश, भीती, भवभीती आहे की नाही. ते आपण दाखवतो बहादुरी की आम्हाला कशाला घाबरत नाही आहे की नाही. आम्ही स्वतंत्र, आम्ही कशाला कोणाला मान्य, कोणाला मोजत नाही, असं आजकाल तरुण जर खूप म्हणतात. त्यांचा असा अहंकार आहे आणि तो आपल्या येतो नंतर शेकतो अंगावर येऊन आहे की नाही. अहंकाराने की नाही म्हणजे दुर्योधन कशामुळे त्याची वाताहत झाली, रावणाचं काय झालं, हे सगळे अहंकारामुळे. त्याला मद म्हणतात की नाही. मद आहे तो, 6 विकार आहेत ना, मद मत्सर, शेवटून दुसरा. ह्या मदामुळे माणसाचं सुख जातं, आपले जातं, दुसऱ्याचंही जातं. आता ते मुलाचं पुन्हा आपण बघूया. जोशी अभ्यंकर कांड पुण्याला झालं होतं, काही जुन्या लोकांना आठवत असेल. 4 मुलं, तरुण मुलं, ते केवढे विद्वान होते. त्यांचे ब्रह्मस्तुती पुस्तक काय माझ्याकडे आहे, त्याची कॉपी. जोशी अभ्यंकर, ते काशीनाथ अभ्यंकर त्यांचा मुलगा आहे की नाही. वासुदेव शास्त्री म्हणजे त्यांचे वडील. काय पंडित बाप, त्यांनी काय मोठं काम केलं. काही कारण नसेल 4 मुलं गेलं आणि त्यांचा खून करून टाकला. केवढं प्रचंड ते प्रकरण गाजलं पुण्यामध्ये आणि ते सापडतच नव्हते. सगळे प्रयोग चालले होते, तंत्र मंत्र अमुक ढमुक, कुठे सापडत नव्हते. अचानक मग तेच जाऊन विचारायचे काय झालं त्याचं. मग तुला पोलिसांना संशय आला की हे का विचारतात त्या साधेहून. मग ते पकडले गेले. अशी गोष्ट आहे ती की नाही. मग त्यांना फाशी झाली सगळ्यांची शिक्षा. म्हणजे काय की नाही, असा विचार का यावा. असे विध्वंसक, विनाशक, आपला घात करणारे विचार का यावे. ते संस्कार, ते स्वामीजी सांगतात. असं का व्हावं. म्हणजे पुन्हा आपण त्या निर्भया प्रकरणाकडे येऊ आहे की नाही. ते 4 मुलांना तुरुंगात टाकलं, फाशीत. त्यांना म्हणजे मी त्यांचा मनाचा विचार करून बोलतो आहे की त्यांना आम्हाला आमची चूक काय झाली, आमची चूक काय झाली, काही चूक झाली, आम्हाला कशाला तुरुंगात टाकता, आम्हाला कशाला फाशी देता, आमची काही चूक झाली नाही. बघा तुम्ही महाभारत वाचलं मला लक्षात येईल. दुर्योधनाचे ते उरुभंग पर्व आहे, ते उपपर्व आहे महाभारतामध्ये. उरु म्हणजे मांडी, भंग म्हणजे तोडली. भीमाने आपल्या गदेने दुर्योधनाची मांडी फोडली. तो शेवटचा भाग आहे, युद्ध समाप्तीचा भाग आहे तो आहे की नाही. त्यावेळी दुर्योधन कबूलच होत नाही माझं काही चुकलं आहे म्हणून. ते प्रकरण खरं म्हणजे अभ्यासाला पाहिजे, वाचायला पाहिजे. म्हणजे माणूस किती तमोगुणी असू शकतो, त्याचा विकार किती प्रचंड बळावलेला असू शकतो, याची कल्पना येईल आपल्याला. म्हणजे शेवटपर्यंत त्याला तो म्हणत नाही की माझं काही चुकलं आहे. कृष्णाला तो वाटेल शिवाय देतो. त्या अवस्थेमध्ये, मरायला टेकल्या अवस्थेमध्ये प्रचंड विवळत असतो. त्याची मांडीच फोडली आहे, किती त्रास होत असेल त्याला. फार सुंदर म्हणजे महाभारतामध्ये त्याला असं त्यांनी म्हणजे साप जसा नाग असतो, त्याची शेपटी तोडल्यानंतर तो असा उभा राहतो, फाना काढतो, तसा तो उभा राहून वाटेल तसं याला बोलतो. फार सुंदर आहे ते सगळं. सगळे शर्मनी माने खाल घालतात, अधर्माने मारलं म्हणून. आणि सगळा दोष तो कृष्णाला देतो. त्याचा बघा, स्वतःकडे काही दोष घेत नाही. कर्ण आपल्याकडे काही दोष घेत नाही. माझं बरोबरच होतं. कृष्ण त्याच्यावर दोष टाकतो. कथे एकता धर्मात होता, धर्म करणा तेव्हा कुठे गेला होता. मोरोपंतांनी त्याच्यावर पुरंच काव्य लिहिलं आहे की नाही. कर्ण म्हणतो अर्जुना मला मारू नको, माझ्या रथाचा चाक जमिनीत शिरला आहे, तू रथी आहे मी विरथी आहे, मला चाक काढू दे, मी रथावर बसेन मग तू मार. हा अन्याय आहे, अधर्म आहे, युद्धाच्या नियमाच्या विरुद्ध आहे. अर्जुन थांबला, कारण त्याचे संस्कार की नाही. अन्यायाने युद्ध करायचं, अन्याय करायचा नाही की नाही. त्याचे संस्कार, कारण तो जन्मभर धर्मानेच वागला होता, न्यायानेच वागला होता, कधीच चूक नाही केली त्यांनी. म्हणजे सर्वसाधारण माणसं करतात तसे. म्हणजे अर्जुन एक उदाहरण आहे ना. म्हणूनच तर गीता अर्जुनाला सांगितलेली आहे की नाही. म्हणून शंकराचार्य म्हणतात अर्जुनालाच का सांगितली, कारण श्रेष्ठ माणसाला सांगितलेली गोष्ट जास्ती त्याचा प्रचार होतो. म्हणून अर्जुनाला सांगितली गीता. आणि तो सखा होता पण, तो हा भाग वेगळा. कृष्ण अर्जुन संवाद योहो असं म्हटलं आहे की नाही. म्हणजे अर्जुन त्याचा महत्त्वाचा आहे. म्हणजे अर्जुन हा काही साधासुद्धा नव्हता, जितेंद्रिय होता, महान होता, सद्गुणी होता, काय नव्हतं, पराक्रमी होता, अत्यंत अभ्यासू होता. त्याने प्रावीण्य मिळवण्यासाठी कुठेच माघार घेतला आहे. म्हणून अर्जुन महत्त्वाचा आहे. अर्जुन पुरस्कार आहे की पहिला पुरस्कार अर्जुन पुरस्कार असतो, टॉप पुरस्कार अर्जुन पुरस्कार आहे. एवढा महान होता, तो थांबला.
नाही, तो खेळत नाही तर मी पण थांबायला पाहिजे. आणि युद्धाचा नियमच तसा आहे. पण कृष्ण म्हणतो ते नाही, तो बरोबर नाही, हा युद्ध करत नसताना याला आत्ताच मार, की नाही. त्यांनी मध्ये मध्ये प्रयत्न केला कर्णाने, की नाही. ते चाक निघतच नव्हतं, पुन्हा रथावर येऊन पुन्हा युद्ध करायचा. पण ते काय, तो रथ कसं उभा राहता येत नव्हतं, रथावर उभंही राहता येत नाही, कारण एक चाक खाली गेलं आहे शापामुळे. पुन्हा खाली जायचं, पुन्हा काढायचा प्रयत्न. आता किती ताकद होती, अरे कर्ण फार ताकदवान होता, बलशाली होता, पण ते शापामुळे ते काही रथाचा चाक. आणि तो कर्णाचा हे झाला, वध झाला, आणि ते कर्णाचा रथ आपोआप खाली आला आणि ते पटपट चालायला लागला, आहे की नाही. आतापर्यंत रथ चाक बाहेर येत नव्हतं, ते आता पटकन खाली बरं आलं. फक्त त्या कर्णाच्या वधासाठीच खाली गेलं होतं, कारण त्याला शाप होता, की नाही. तो शाप म्हणजे कर्णाचं जीवनच शाप युक्त आहे, कारण तो खोटं बोलला, बऱ्याचदा खोटं बोलला. असो, तर तिथे कृष्ण म्हणतो, त्याला सांगतो, तुझा धर्म कुठे गेला होता, क्वते गता धर्म. अर्जुना, कृष्णा, कर्णा, तुझा धर्म. तेव्हा तू आता न्याय अन्यायाच्या गोष्टी बोलतो आहे. तू जेव्हा अन्याय केला जन्मभर, तेव्हा तुला धर्म का नाही आठवला. धर्म म्हणजे कर्म, की नाही. धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे. धर्मसंस्थापना म्हणजे धर्माची संस्थापना, म्हणजे न्याय नीती सदाचाराची संस्थापना. आणि दुसरं म्हणजे जो आत्ममुक्ती, अभ्युदय निःश्रेयस हेतू यस्य धर्म. धर्म कशाला म्हणतात, तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात, जोपर्यंत श्वास चालतो, तोपर्यंत तुम्ही सुखाने जगा, निर्भयपणे जगा, त्याला म्हणतात अभ्युदय. तुमच्यामध्ये समृद्धी पाहिजे, कारण ती नसली तर माणूस अभावाने दुःखी होतो. आणि निःश्रेयस म्हणजे ते काही तुमच्या कामाचे नाही आहे, की नाही. ते फक्त तुमच्या जिवंत असेपर्यंत तुमच्या कामाचे आहे. ते तुम्ही जर शहाणपणे वापरली तर, नाही तर ती तुमच्या दुःखाला कारण म्हणू शकते, पण तो वेगळा मुद्दा आहे. परंतु त्याचा काही उपयोग नाही. अर्थागृहे निवर्तन्ते स्मशाने मित्रबांधवा, आहे की नाही. सुकृतम दुष्कृतम चैव गच्छन्तम अनुगच्छन्ता, श्लोक प्रसिद्ध आहे की नाही. म्हणजे तुम्ही जे काही केलं, गोळा केलं जन्मभर, ते इथंच राहतं. अर्था म्हणजे जे काही तुम्ही गोळा केलं ते सुखी करण्यासाठी, स्वसुखासाठी जे काही तुम्ही जमवलं त्याला अर्थ म्हणतात. अर्थपुरुषार्थ म्हणून त्याला पुरुषार्थ म्हणतात. ते सगळं इथेच निवर्तन्ते म्हणजे मागेच राहतं. गृहे निवर्तन्ते म्हणजे घरीच राहतं, की नाही. मग स्मशानात तुम्ही जाता, तुमच्याबरोबर काय येतात, मित्र बांधवा, सगळे सोयरे येतात, नाती गोती लोक सगळे देवळे काढून येतात. पुढे काय जातं तुमच्याबरोबर भौतिक काही जात नाही. हा नियम आहे की नाही. पण जे अभौतिक असतं ते तुमच्याबरोबर जातं, लक्षात घ्या. म्हणूनच तुम्हाला कर्माचं महत्त्व आहे. कर्माचे दोन्ही फळं आहेत, आपण विसरतो. कर्माचं एक करतो, ते मुलीला म्हटलं, ते म्हणते माझ्या आईने सांगितलं फक्त एवढंच करा, अभ्यासाकडे लक्ष दे, आहे की नाही. बाकीकडे बाकी करू नको. पण द्रौपदीने ते केलं असतं, सीतेने ते केलं असतं, तर त्यांना कोण विचारलं असतं. कुंतीने ते केलं असतं, त्यांना कोण विचारलं असतं. जिजाबाईने ते केलं असतं, तिला कोण विचारलं असतं. तिची 12 जानेवारीला तिची पण जयंती असते. म्हणून म्हणतो ते आयांचं एकच फक्त करिअर असू शकतं, जे जिजाबाईचं करिअर होतं. तुम्ही बाकीचे करिअर काही करा, आहे की नाही. काळ बदलला आहे, काळाप्रमाणे सगळ्यांना बदलावं लागतं, आहे की नाही. सिच्युएशनल त्याला म्हणतात. आपल्याला चेंजेस करावं लागतं. ज्याप्रमाणे परिस्थिती बदलते त्याप्रमाणे आपल्याला बदलावं लागतं. न बदलून चालता येत नाही. पण किती आहे की नाही. तुम्ही कशाचा बळी देऊन करणार, तुम्ही बदल करून आणणार, की नाही. मग ते जसं म्हटलं मग आम्ही किती ती जी आपण काळाप्रमाणे बदलतो, पण काळाप्रमाणे जसं मी करिअरविषयी बोलत होतो, करिअर करावं लागतं. स्त्रियांना आणि पुरुषांना काही फरक नाही आहे की नाही. पण एक गंमत म्हणून सांगतो, मला असं वाटतं, म्हणजे याच्यात बरंचसं काही स्वतंत्र विचाराला बराच वाव आहे. पण जी करिअरिस्ट जिजाबाई होती किंवा कुंती होती, तिने जे करिअर केलं ना,
की नाही. किंवा आपण कयाधू म्हणूया, कयाधू ही प्रल्हादाची आई की नाही. किंवा ध्रुवाची आई कोण होती? सुनीती. अशा आणखी आपल्या 10-20 कथा सांगू शकतात, बऱ्याच कथा. सगळ्या गाजलेल्या स्त्रिया आहेत त्या, आहे की नाही. त्यांनी जे करिअर केलं त्याला करिअर म्हणतात, आहे की नाही. जिजाबाईने एक शिवाजी घडवला ना, त्याच्यापेक्षा मोठं करिअर कोणत्याही स्त्रीचं असू शकत नाही. आणखी कसं मोठं शकतं? छत्रपती शिवाजी महाराजांनी, आहे की नाही, जे केलं ते कशाचे संस्कार होते? ते आईचे संस्कार होते. हे काय आता काय कोणाला माहीत नसणारी गोष्ट अशा नाही, सगळ्यांना माहिती आहे की नाही. आपण म्हणतो शिवाजीला कोणी घडवलं? जिजाबाईने घडवलं. पांडवांना कोणी घडवलं? कुंतीने घडवलं की नाही. ध्रुवाला, प्रल्हादाला कोणी घडवलं? कयाधूने घडवलं की नाही. ह्या सगळ्या प्रसिद्ध गोष्टी आहेत की नाही. आणि आता विवेकानंदाचं माहिती आहे आपल्याला. स्वामी विवेकानंद भुवनेश्वरी देवी त्यांच्या याच्यात चरित्रात आहे की स्वामी विवेकानंद जन्मभर आपल्या आईला मानत असत. माझ्या आईने मला घडवलं. त्याच्यातही आहे, त्यांच्या आईने त्यांना रामायण महाभारतल्या गोष्टी सांगितल्या. त्यांच्या आईने, विवेकानंदांच्या आईने. जिजाबाईंनी पण तेच केलं. आपण ते पण ऐकतो, चरित्रात वाचतो की जिजाबाईंनी आपल्या मुलाला म्हणजे बाळशिवबाला काय सांगितलं? रामायण महाभारत शिकवलं. त्यात एक पंडित वेगळा ठेवला होता. शिवाजी घडले तसे का घडले? का ते घडवलं म्हणून घडले? नाही तर आणखी काही घडले, इतर घडलेत की काही फक्त त्या काळामध्ये किंवा आता काय फक्त शिवाजीच आहेत का? आणखी असंख्य कोट्यावधी लोक आहेत, त्यांचं कोण नाव घेतं काय? त्यांनी घडलेच नाही. ते घडवलं तर घडतं आहे. मातीचा गोळा आहे, त्याला तुम्ही घडवलं तर मडकं घडेल, रांजण घडेल. नाही घडवलं तर नाही घडणार, मातीचा गोळाच राहील. ते त्याचा काही उपयोग नाही आहे, की नाही. पण काय घडवायचं हा पण आहे प्रश्न आहे ना. आणि ते घडवायचं कसं तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्हाला त्यांना माहीत होतं, जिजाबाईला माहीत होतं मला काय करायचं आहे. डोळे उघडे होते, कान उघडे होते, सगळं सोबत बघत होते ते. आणि मला माझा मुलगा असं करायला, दॅट इज बट कॉल करिअर. असं एक थोडंसं वेगळं हटून सांगतो मी, हटके सांगतो आहे की नाही. त्याला म्हणतात करिअर, आहे की नाही. खूप करिअर असू शकतात, पण जे जिजाबाईंनी करिअर केलं दॅट इज कॉल्ड करिअर, आहे की नाही. एक माणूस, महामाणूस घडवला की ज्याने चूक नाही केली, जे केलं सगळं बरोबरच केलं. आपल्या चुका दाखवता येत नाही, आहे की नाही. जसं ते संत म्हणतात, त्यांनाही आया होतात, त्यांनाही वडील होते. त्यांनी आपल्या मुलाला कसं केलं की ते सगळे संत झाले, त्यांची पूजा आधी होते. रामायण बघा, महाभारत बघा, कुंतीनी मग आता सांगितलं, कृष्णाने वसुदेव सुतम देवम कृष्णचाणू कंसचाणू रम बघा, ते प्रणाम मंत्र आहे कृष्णाचा. त्याच्यामध्ये आईचे नाव आहे, वडिलांचे नाव आहे. तो वसुदेव सुत आहे. सुत म्हणजे पुत्र, वसुदेवाचा मुलगा. त्याने काय केलं? कंसचाणू रमरदम, त्याला कंसाला मारून टाकलं. कंस म्हणजे कोण? त्याच्या आईचा भाऊ. आपल्या मामाला मारून टाकलं. चाणूर तरी म्हणलं होतं, त्याने मारून टाकलं. म्हणजे त्याने काय केलं? विनाशाचे दुष्कृताम. जे दुष्कृत्य करणारे होते त्याला असं म्हणलं, हे दुष्कृत्य करण्याला मारा. विनाश, नाश नाही, विनाशायच दुष्कृताम. त्याच्यासाठी माझा जन्म आहे. म्हणजे पंचमी विभक्ती आहे ती, आहे की नाही. यांना मारण्यासाठी मी जन्माला आलेलो आहे. जे दुष्कृत्य करणार त्यांना मारलं की समाजातून तेवढं कमी होतं, तेवढं ओझं कमी होतं पृथ्वीवरचं, आहे की नाही. देवकी परमानंदम, काय सुंदर शब्द बघा. त्या देवकीला म्हणजे आपल्या आईला परम आनंद देणारा हा मुलगा होता, आहे की नाही. पक्का आज्ञेमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनातून बघा, शिवाजी महाराज आपल्या आईच्या आज्ञेमध्ये होते. म्हणजे आईचा शब्द खाली पडू द्यायचा नाही. तुम्ही महाभारत वाचलं तुम्हाला समजेल की पांडव किती पराक्रमश होते. राजसूयात नाही कळता चक्रवर्ती झाले, सम्राट, भारताचे एकमेव राजे झाले, सगळं झालं त्यांनी. प्रचंड अमाप संपत्ती समृद्धी आली. पण त्यांना कधीही त्यांना असा भ्रम झाला नाही की हे सगळं आमचं आहे. ते म्हणतात की आमच्या आईचं आहे सगळं, शिवाजी महाराजांचं आहे. बघा, छत्रपती झाले, त्यांना प्रत्येक क्षणाला माहीत आहे मी छत्रपती झालो, आहे की नाही. पण हे आज छत्रपती आहे, मी माझ्या आईने मला बनवला आहे छत्रपती, आहे की नाही. अगदी स्पष्ट कल्पना आहे. म्हणजे इथे जे स्वामीजी म्हणतात आहे किंवा गीता हे सांगते कर्मयोग म्हणजे काय आहे की नाही. कर्माशी योग नाही आहे,
कारण कर्मदैवी आपण करतोच की, आहे की नाही. अनिष्टमिष्टम मिश्रंच त्रिविधम कर्मणं फलम, आहे की नाही. संन्यासी न तो संन्यासी नाम क्वचित, अनिष्ट 18वा अध्याय तो. अनिष्टम मिष्टमच म्हणजे अनिष्ट फळ असतं कर्माचं, आहे की नाही. इष्ट असतं आणि दोन्हीचं मधलं असतं, कर्माचं फळ असतं की नाही. हे अत्यागीना मिळतं, त्यागीला मिळत नाही. हे त्याला ज्ञान मिळतं, आत्मज्ञान मिळतं. त्याचं ते महाफळ आहे, मोठं फळ आहे. आणि साधं फळ ते आपल्याला अभ्युदयाने मिळतं, आपलं जीवन सुखी होतं. जोपर्यंत जगू तोपर्यंत सुखाने जगू. पण सुखाने जगत असताना ती जी मुलगीची मग गोष्ट सांगितली, जे सुखाची कल्पना एवढीच फक्त, त्याला बालिश कल्पना म्हणतात, चाइल्डिश आहे आपल्या कल्पना. साधारण माणसाच्या कल्पना सुखाविषयीच्या अत्यंत पोरकट असतात, बालिश असतात, चाइल्डिश असतात. हेच आपल्याला गीता सांगते आणि शास्त्र सांगतात. त्याची गरज आहे. नाही तर आपल्याला याची गरजच काय आहे? या गीतेची, कर्मयोगाची, शास्त्राची, प्रवचनाची गरज काय आहे? आपल्याला सगळं माहिती आहे की आपण काय बुद्धू आहोत काय? नाही, आपल्याला सगळंच माहिती आहे. पण आपल्याला हे सांगायला स्वामींचं तुम्हाला माहिती आहे, नेहमी सांगतो ते की आपण सगळे पोरकट आहोत. म्हणजे काय म्हणतात, आपण फक्त वयाने वाढलेले आहोत. स्वामींचं प्रसिद्ध आहे, इमोशनल फूल्स म्हणतात स्वामीजी, आहे की नाही. सगळे न विचारी अविचारी फूल सन्मूर्ख आहोत. गीतेत तर खूपच आहे, अल्पबुद्धया बुद्धया मूढा वगैरे बेमूढा, काय 10 तुम्हाला 15-20 सापडतील त्याच्यामध्ये. ते आपल्याला शहाणं समजतच नाही आहे. आपण शहाणे का आहोत व्यवहारामध्ये, तथाकथित व्यवहारातसुद्धा आपण फसतो, पण तो भाग वेगळा. पण जवळपास बहुतेक लोक थोडे सर्व मार्गाने चालतात, जेणेकरून आपल्यावर आपत्ती कमी याव्या, संकटात कमी सापडावं, सर्व मार्गाने जातात. बहुतेक लोक जे नसतात ते वाकडे तिकडे मार्ग पत्करतात. जे काय होतं ते होतं, आहे की नाही. कायदे असतात त्यांच्यासाठी वगैरे वगैरे वगैरे. आणि नाहीतर त्यांचा परलोक बिघडतो, त्याला म्हणतात दुर्गती, आहे की नाही. दुर्गती म्हणजे नरक. तो आहे की नाही हा भाग वेगळा, पण आहे. स्वामीजी म्हणतात, स्वामी विवेकानंद म्हणतात, हे आहे, हे जशी पृथ्वी आहे ना, जशी आपल्या अनुमत ते सगळं आहे की नाही. ते कोणासाठी नाही आहे हे पृथ्वीला नकारतात, त्यांच्यासाठी नाही आहे ते स्वर्ग नरक. सामान्य माणसासाठी सगळंच आहे ते. सामान्य माणसांचं पृथ्वीवर म्हणजे हे सगळं आहे, पोलीस आहे, कायदा आहे, नंतर न्यायालय आहे, तुरुंग आहे. हे जसं आहे नाही म्हणून नाही चालत ना, आहे ना तसं तेही आहे. स्वर्ग नरक सगळे आहे. तुमच्या मान्यावर न मान्यावर नसतं ते. हे सगळं ठरत असतं कशामुळे? कर्मामुळे. आणि त्यामुळे तुम्हाला जर इतकं तुम्ही चांगलं व्हा की दोन्ही सांगितलं स्वामींनी इथे, तुम्ही इतके तुमच्या हातात काय आहे, तुमच्या हातात जे आहे ते तुम्ही करा. तुमच्या सामर्थ्य नसेल तरी करा. प्रत्येक घटकेला, प्रत्येक तुमचे काय आहे तुमच्या ते तुम्ही म्हणजे असं म्हणतात ना, चांगली गोष्ट ताबडतोब करून टाका आणि अनुचित गोष्ट असेल तर लांबवा, तिला दूर दूर करा. कदाचित तुम्हाला वाटेल की नको, करूच करायलाच नको. समजा कोणाला शिवाय द्यायची आहे किंवा कोणाला काय करायचं आहे ते टाळा, जाऊ दे, चांगली गोष्ट नाही शिवाय देणं कोणाला, किंवा कोणाची निंदा करणं हे चांगलं नाही ना, मग टाळा त्याला आणि वाळा जाऊ दे, कशाला जाऊ दे, काय बिघडतं, करूच नका. ते चांगलं आहे ना, पटकन करून टाका. ते रावणाचं आहे ना, रावण म्हणा 3 गोष्टी होत्या मला करायच्या होत्या पण मी केल्या नाही, लांबवत गेलो, त्याला प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतात. गीतेमध्ये ते आहेत काय की ते तुम्ही लांबवत जाता, गोष्टी करायला टाळता, आज करू उद्या करू करता, तर टाळता आपण, होत नाहीत त्या की नाही. त्याला काय गीतेमध्ये आहे ते 18 अध्यायाचं आहे की चेंगट शब्द वापरला मराठीमध्ये, पण गीतेमध्ये एक शब्द वापरला आहे, दीर्घसूत्री म्हटलं आहे. दीर्घसूत्री शब्द माहिती आहे पुष्कळांना, मुलांना माहीत नसेल. विषादी दीर्घसूत्रीच्या दीर्घसूत्री म्हणजे जी गोष्ट करायची आहे आपण लांबत जातो. विषादी म्हणजे दुःख ना, नेहमीच उदास, त्याला विषादी म्हणतात की नाही. दीर्घसूत्री म्हणजे करू करू करू, काय घाई काय आपल्याला, आहे की नाही. आपल्या प्रत्येकामध्ये असतं ते, आहे की नाही. त्याची घाई काय, करू करू करू, आहे की नाही. ते तामसी करता औषध, ते तामस करता येतो, की नाही. म्हणून जे काही करता येतं ते पटकन करून टाका. त्याचं त्यांनी तुमचं मन घडेल, चारित्र्य घडेल. चारित्र्य फार महत्त्वाचं आहे. पहिल्या अध्यायामध्ये आहे कर्माचा चारित्र्यावर पडलेला प्रभाव, असा याचा आहे. कॅरेक्टर अँड इट्स ओन इम्प्रेशन ऑन दी
आवर लाईफ असं काही त्याचं नाव आहे, पहिला अध्याय या कर्मयोगाचा. इथे म्हटलेलं आहे, इथे दोन्ही मांडलेलं आहे. इथे शब्द स्वामी विवेकानंदांनी इथे दोन्ही मांडलेले आहे. दोन म्हणजे काय की एक म्हणजे बरं आपण हे बघू, जोवर माणसाचा स्वभाव बदलत नाही तोवर कशातच काही अर्थ नाही, तोवर दुःख अस्तित्वात राहणारच राहणार. दुःखाचा प्रश्न आपण सोडवू शकणार नाही. दुनियेतील दुःखाच्या प्रश्नावर एकमात्र तोडगा आहे, फक्त वन अँड वन ओनली. सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. दुःखाचा प्रश्न फार मोठा आहे, जागतिक प्रश्न आहे. दुःखाच्या प्रश्नावर एकमात्र म्हणजे फक्त वन अँड वन ओनली तोडगा म्हणजे उपाय आहे. तो म्हणजे मानव जातीला पवित्र बनविणे, म्हणजे मानव जातीला रोगमुक्त करणे. तुमच्यामध्ये रोग असतील, ताप आहे, डोकं दुखतं आहे, अमुक आहे, डमुक आहे, तर तुम्ही बेचैन राहणार, अशांत राहणार, दुःखी राहणार, तुताई करणार, दुसऱ्याला दुःखी बनवणार. तोडगा आहे माणसाला पवित्र बनवणे, म्हणजे रोगमुक्त करणे, भयमुक्त करणे. की नाही हे समजतं आपल्याला. पवित्र बनणं नाही समजत. पवित्र म्हणजे काय समजा, पवित्र म्हणजे काय व्हायचं एक्झॅक्टली. मन पवित्र करा. मनामध्ये जे निगेटिव्ह विचार आहेत, आता अमेरिका आहे समजा, आपण थोडं उदाहरण, अमेरिकेचं अब्द नाही आहे पण म्हणा, आता अमेरिका त्या सगळे निगेटिव्ह विचार आहे. जगाचा इकडे बिघडून टाकेल, तिकडे बिघडून टाकेल, जगामध्ये जिकडे तिकडे त्यांनी काय केलं आहे आज इतके त्याच्या आयुष्यामध्ये, अमेरिकेच्या आयुष्यामध्ये अमेरिकेने केलं काय आहे. स्वामींनी ईस्ट अँड वेस्ट पुस्तक आहे त्याच्यात काय म्हणलं, यांनी केलं काय आहे. आर्याने त्याचं कधी केलं नाही आहे की नाही. आर्य हे म्हणते विशाल हृदयाचे होते, असं स्वामींनी म्हटलं आहे. आकाशसारखे त्यांचं हृदय खूप मोठं होतं. असे वाह्यात आणि मूर्खपणाचे विचार त्यांच्या मनात कधीच आले नाही आहे. युरोपनी केलं काय, स्वामीजी म्हणतात नुसता विध्वंस. आज अमेरिका आहे म्हणजे कुठे आहे ते, स्वामीजी म्हणतात अरे तिथे सगळे ते ॲबोरिजिन्स होते, मूळ रहिवासी होते, त्यांनी सगळे कत्तली करून टाकलं, मारून टाकलं त्यांना, सब खलास करून टाकलं. आम्ही येतो आहे तिथे जाऊन बसलं आहे, त्याला आज अमेरिका म्हणतो आपण. ते माया त्यांचं नाव माया होतं, मायावंशाचे लोक होते ते. भारतात काय आहे, भारताने कसंच केलं नाही. अजूनही आपले बघा की नाही, आपले मूळ निवासी आहेत तसेच आहेत. आपण त्यांच्यासाठी अब्जावधी रुपयाचे बजेट्स आहेत याच्यामध्ये, त्यांना आपण अजून आपल्या मूळ याच्यात आणण्याचा प्रयत्न करतो आहे की नाही. कुठे झालं भारतामध्ये, पण हा स्वतंत्र विषय आहे. पण हा झाला, इथे म्हणतात तुम्ही स्वभाव बदलवा माणसाचा, आणि स्वभाव फक्त बदलू शकते, भारतीय संस्कृती बदलू शकते. इथेच आपण फक्त बघतो आहे. आणि इथे तुम्ही एखादा मनुष्य जर सदा चांगले विचार बाळगेल व चांगली कामे करेल तर त्याच्या संस्काराची समष्टी म्हणजे एकत्रित, त्याला समष्टी म्हणतात. आणि ते पूर्वोक्त नियमानुसार त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध सत्कार्य करण्यास प्रवृत्त करेल. थोडंसं आपण बघितलं तर पांडव वाईट केलं तर ते करू शकत नव्हते आहे की नाही. म्हणजे कृष्णाला सांगावं लागलं युद्ध करते, वाईट नाही आहे, घोर कर्म नाही आहे, ते चांगलं कर्म आहे, शुभ कर्म आहे, ते ध्यान आहे, भक्ती आहे, सगळंच काही त्याच्यात आहे. ते युद्ध नाही आहे, ते उपासना आहे. हे गीता ते सांगते, आपल्याला पटवून देते. स्वामी म्हणतात जो मनुष्य गुहेत जाऊन ध्यान करेल, ईश्वराचं चिंतन करेल, तो आणि युद्धामध्ये जो युद्ध करेल ते दोघं एकच आहेत आहे की नाही. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे वयम ततो युद्धः युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. गीता म्हणते काय, तू जर मेला तर तुला सद्गती मिळेल आहे. हतो वा प्राप्स्यसि सद्गती मिळेल आहे. जित्वा वा भोक्ष्यसे वयम, जिंकला तर तुला पृथ्वीचा उपभोग येशील. ततो म्हणून म्हणून तू युद्धाला झोंब, स्वतःला बसू नको, युद्ध कर. ते स्वधर्म आहे, ते कर्तव्य आहे. नैवं पापम, तुला दोष लागणार नाही. तुम्ही वाईट कर्म केलं ना तर दोष लागतो, दुर्गती होते. पण ही दुर्गती नाही आहे, कारण ते कर्म वाईट नाही आहे की नाही. आणि आपण गेल्यावेळी पण बघितलं थोडंसं, त्याचा थोडासा हे घेतला होता. त्याला म्हणतात सगळ्यात आणखी दुसरा म्हणजे ते फारच श्रेष्ठ, त्याला आपण निश्रेय असं म्हणतो. तो धर्माचाच भाग आहे. अभ्युदय निश्रेयसे तू यस्स धर्म. हां, ते फक्त भारतातच आहे. हा सिद्धांत फक्त भारतीय धर्मात आहे की तुम्ही जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत यावत जीवेत सुखं जीवेत. अर्थात हा
चार्वाक म्हणतो तो पक्का जडवादी होता, आहे की नाही. तेवढंच घेऊ, माणसाने जो पण जगा तो सुखात जगा, यावत जीवेत सुखन जीवेत. त्याचा पुढचा भाग आपण नाही घेत. तो म्हणतो कर्ज काढून सुखी व्हा, ते बरोबर नाही आहे की नाही. आणि ते चुकवू नका, फिरण्याची पर्वा करू नका. ते बँकेचे ऑफिसर करतात ना, आहे की नाही. सगळ्यांना फसवतात, बँकेलाही फसवतात, जगाला फसवतात, भारताला देशाला फसवतात. ते बरोबर नाही आहे की नाही. तुम्ही न्यायाने नीतीने वागा, नीतिमान म्हणा, सदाचारी म्हणा, आहे की नाही. कारण जर वाईट कर्म केलं ते तुमच्या गळ्यात लोणनं म्हणेल, तुम्हाला ते मारेल. चूक केली ते तुमचा घात करेल. तसं करू नका. पण ही फार छोटी गोष्ट आहे की नाही. स्वामी म्हणतात की तुम्हाला पोलिसमन मेक्स यू मॉरल. जर कायदा आणि पोलीस जर तुम्हाला सदाचारी आणि नीतिमान म्हणत असेल, मग काय फायदा आहे. स्वामी म्हणतात किती वाईट गोष्ट आहे ती. तुम्हाला पोलिसाची गरज पडत आहे. समजा पोलीस नसला, लाईट बंद झाले की ते ट्रॅफिक जाम होऊन जातो बघा. कारण पोलीसच नाही आहे, मग आपल्याला कोण ते ट्रॅफिक कोणती करेल की नाही. ते बरोबर नाही. म्हणजे जर कायदा नसेल, अमेरिकेत झालं होतं रे काहीतरी, बराच काळ हे गेलं, काय म्हणतं दिवे चालले गेले, ब्लॅकआउट झालं आणि इतके अपराध झाले, इतके ज्या अतिशय वाईट गोष्टी झाल्या. तो इतिहास आहे, तुम्हाला गुगलवर सापडेल ते, आहे की नाही. भारतातही झालं होतं, मुंबईला झालं होतं, पूर्ण ब्लॅकआउट झालं. अचानक सगळं पूर्ण ग्रीड फेल झाली, काहीच झालं नाही, एकही अपराध झाला नाही, आहे की नाही. काय कारण लोकांना म्हटलं गेले तर गेले, आपलं नेहमीच जातात लाईट, आताही गेले तर काय आहे, ते नॉर्मल आहे. ते इट इज अ न्यू नॉर्मल म्हणता येईल आजकालच्या भाषेमध्ये, आहे की नाही. पण काहीच झालं नाही की नाही. म्हणजे काय, तुम्हाला जर कायदा नियम हे जर तुम्हाला मॉरल आणि नीतिमान म्हणत असतील तर ते दुर्दैव आहे. म्हणजे त्याच्या पलीकडची गोष्ट आहे की त्याची गरज नाही आहे तुम्हाला कायद्याची. नाही तुम्हाला म्हणजे मानवी कोणती गोष्ट तुम्हाला ठीक व्हायला काही गरजेची नाही आहे. कारण काय ते म्हणतात छान आहे, थोडं वाचून संपवू, मग गेल्या वेळा तर पण पुन्हा एकदा वाचू, की नाही. तेव्हाच कुठे चारित्र्य यथार्थपणे प्रतिष्ठित होते. केवळ तेव्हाच माणसाला सत्याचा लाभ होऊ शकतो. आपलं चारित्र्य इतकं पक्कं पाहिजे, पण ते फार कठीण आहे. जगामध्ये चारित्र्य संपन्न लोक फारच कमी आहे. म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देतो. कारण ते राजे खूप झाले भारतामध्ये, जगामध्ये, पण शिवाजी महाराजांचं का, कारण शिवाजी महाराज चारित्र्यवान राजे होते. त्याच्या पलीकडे जाऊन म्हणता येईल ते आध्यात्मिक राजे होते. नाही, त्यांना अध्यात्म समजत होतं, त्याच्या पलीकडे जाऊन म्हणून त्यांच्यामध्ये वैराग्य होतं, त्याग होता, म्हणून त्यांचं नाव अजून दुमदुमत आहे. कृष्णाचं नाव का दुमदुमत आहे, तो कृष्णा निसंग होता, त्यागी होता, वैराग्य होता. रामाचं काय महत्त्व आहे. राम अजून का अमर आहे. आपण रामनाम घेतो, जन्मभर घेतो, मरायच्या वेळी रामनाम घेतो, मेल्यानंतर रामनाम सत्य म्हणतो. कारण काय, कारण तो सत्यवचनी होता, सत्यावर त्याचं जीवन आधारी होतं. सत्येन पंथा विततो देवयाना, की नाही. तो फक्त चारित्र्य संपन्न नव्हता राम, तर तो भवसागर, म्हणजे त्याचं नाव घेऊन माणसं भवसागर पार करतात, त्यांना गुरु म्हणतात, आहे की नाही. त्यांच्या नावामध्ये सुद्धा सामर्थ्य असतं. कारण काय, ते आपल्याला या सगळ्या भवसागराच्या, म्हणजे ह्या सगळ्या अज्ञानाच्या पलीकडे घेऊन जातात. अविद्या परंपारम तारे असे, नाही, आपल्या पलीकडे घेऊन जातात ते. म्हणून जोपर्यंत एवढं चारित्र्य प्रतिष्ठित होत नाही, पक्क होत नाही, जे कृष्ण राम हे संत म्हणजे हे प्रतिष्ठित आहेत, त्यांना कोणी चढवू ढळवू शकत नाही आहे. तुकारामांचं उदाहरण खूप आहे, तुकारामांच्या चरित्रात अशा गोष्टी खूप आहेत की नाही. त्या सगळ्या संतांच्या आहेत, त्यांना कोणी चढवू ढळवू शकत नव्हते की नाही. रामाला कोणी चढवू ढळवू शकत नाही आहे जन्म, त्यांनी बरोबर त्याला कळत होतं, इतकं पक्क आहे त्यांचं चारित्र्य, त्याला म्हणतात चारित्र्य. म्हणून सीतेचं महत्त्व आहे. म्हणजे किती पक्क होतं, माणूस नेहमी निर्धास्त होऊ शकतो. मी त्याला भीती गेली त्याची पतनाचे, मग त्याला भय त्याला स्पर्श करू शकत नाही. त्याच्या हातून मग कोणतेही दुष्कृत्य घडणे शक्य नाही. बघा किती म्हणजे किती आनंदाची, किती महत्त्वाची गोष्ट आहे. असा माणूस होऊन जातो, काही त्याला कुठे पुढे लिहिलं आहे बघा ना, तुम्ही त्याला कुठेही सोडा, कुणाच्याही संगतीत ठेवा, त्याला कसला धोका नाही. निर्भय झाला, निर्धास्त झाला तो. आपल्याला पावलं धोका असतो, सावधपणे वागावं लागतं जीवनामध्ये. असो, आता हे फार मोठी झेप आहे साधारण माणसाचं, पण ते समोर ठेवायला पाहिजे. माणसाने नेहमी आपल्या डोळ्यात आपण अगदी निर्धास्त झालं पाहिजे, भयमुक्त झालं पाहिजे. केव्हा होईल आपण, जेव्हा आपलं मन आपल्या ताब्यात राहिलं आहे, नाही की नाही. आपल्या ताब्यात नाही आहे मन, केव्हाही ते घसरू शकतं, केव्हाही पलटू शकतं. राजकारणात तर खूपच दिसतं ते.
तर राजकारणात असतोच नाही, सगळ्याच क्षेत्र असं कोणतं क्षेत्र नाही आहे की ज्याच्यामध्ये स्वतः लोक विकून टाकतात, आहे की नाही. भारतामध्येच चालू आहे ना. भारतामध्ये अशा लोकांची संख्या प्रचंड आहे, अति आहे, आणि ते सगळे बुद्धीने आणि अनुकूलतेने खूप बरं आहे, सगळेच काय विकले गेलेले आहेत. त्याची मोठी फौज आहे की नाही. ते म्हणतात 2 स्तरावर हे आहे, आपण शत्रू लढतो आणि आत एक शत्रू आहे, अर्धा म्हणा की आत एक म्हणा, अशी मोठी फौज आहे. त्याला स्लिपिंग सेल्स म्हणा किंवा त्याला म्हणतात स्टुपिड, युजफुल स्टुपिड म्हणतात. ते मजेदार टर्म आहे की नाही. म्हणजे त्यांचं चारित्र्य नावाची गोष्टच नाही आहे, ते द्रोही आहेत, त्याला द्रोही म्हणतात. पण ती जर तुम्ही 100% चारित्र्य ती फार मोठी गोष्ट नाही आहे. तेवढं व्हायलाच पाहिजे, माणसाने माणसासारखं व्हायलाच पाहिजे. पण आज आपल्या दृष्टीने मात्र ती फार मोठी गोष्ट आहे. पण पुढे म्हणतात असे सत्प्रवृत्ती संपन्न होण्यापेक्षाही अधिक उच्च अशी एक अवस्था, हे आपल्याला माहीत पाहिजे. सद्वृत्ती संपन्न होणं ही काही फार मोठी गोष्ट नाही, पण आज आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, आहे की नाही. सत्प्रवृत्ती संपन्न म्हणजे आपल्यामध्ये जेवढ्या प्रवृत्ती आहे, संपन्नता, जशी पैशाची संपन्नता असते तशी सद्वृत्तीची संपन्नता. विचार, वृत्ती म्हणजे विचार, तरंग विचार, त्याला वृत्ती म्हणतात की नाही. ते सगळे खरं आहे, सत्य आहे, असत काही नाही आहे, वाईट काहीच नाही आहे, सगळं शुद्ध आहे, स्वच्छ आहे, शुभ्र आहे. शुक्लाम ब्रह्मविचार सार परमां, शारदेचं वर्णन आहे. शुक्लाम ब्रह्मविचार सार परमाम आद्याम जगद्व्यापिनीम असं वर्णन आहे. अभयदाम, ते आपल्याला अभयदान देते. शुक्ल म्हणजे शुभ्र आहे ते, ब्रह्मविचार सार परमाम, काय सुंदर वर्णन आहे शारदेचं ते, आहे की नाही, सरस्वतीचं. पण लक्षात ठेवा त्याच्यापेक्षा सुद्धा वरची गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला ते तिकडे डोळ्यासमोर ठेवलं ना, हे तुम्हाला थोडं समजायला लागेल. असे सत्प्रवृत्ती संपन्न होण्यापेक्षाही अधिक उच्च अशी एक अवस्था आहे, आपण पुढच्या वेळी बघूत पुन्हा ते. आणि ती म्हणजे मुमुक्षा. ती मुमुक्षा म्हणजे तुम्ही सुटा, मुक्त व्हा, तुरुंगात जाऊ नका. आता तुम्ही तुरुंगात आहात, तुरुंगाच्या बाहेर पडा. मुमुक्षा म्हणजे ते म्हणे, स्वामीजी म्हणतात मुक्तीची इच्छा. सगळे योग, फक्त मी त्याचा अर्थ सांगतो, या सर्व भिन्न भिन्न योगाचे एकमेव लक्ष्य आत्म्याची मुक्ती. बी फ्री, मुक्त व्हा, मग तुम्ही निर्भय व्हाल. म्हणजे कितीही तुमच्याकडे प्रॉब्लेम आले, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स वाटणार नाही. ते 6वा अध्याय म्हणते गीतेमध्ये की नाही, की तो विचलित होत नाही आणि कधी दुःखी होत नाही. काय श्लोक आहे तो? 6व्या अध्यायातला ध्यानयोग, त्याचं नावच आहे ध्यानयोग, आहे की नाही. त्याच्यामध्ये तो कधी फार छान श्लोक आहे तो. यम लब्ध्वा चापरम लाभ मन्यते ना अधिकम ततः, हे तिथे स्वामी सांगतात आहे. जे मिळाल्यानंतर याच्यापेक्षा आणखी काही दुसरा लाभ आहे मोठा, असं तो समजत नाही. आहे का आपल्यामध्ये असं? आपल्याकडे आणखी काही मिळेल, आणखी काही मिळेल, आणखी यल लब्ध्वा, जे मिळाल्यानंतर त्याच्यापेक्षा आणखी वेगळा मोठा महान असा लाभ आहे असं तो समजत नाही. यस्मिन स्थितो न दुःखेनं, ही अशी अवस्था आहे ज्या अवस्थेमध्ये किती दुःख आलं, महान दुःख आलं, न विचारले ते. यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणा अपि विचारले ते. गुरुणा म्हणजे खूप महान, अपि असूनसुद्धा तो विचलित होत नाही. काय अद्भुत अवस्था असेल, आहे की नाही. पण ती अवस्था कशी, तो अनुभव आहे, ते महान लोकांनी घेतलेला आहे. फक्त ते आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. हे नुसते डोळ्यासमोर असले, नुसते कानाने ऐकले तरी हा संस्कार असतो. ते आपल्याला बळ देतं. आत्मा नायमात्मा बनहीनेन लभ्या. जो बलवान नाही आहे, जो दुर्बल आहे, त्याला आत्म्याची प्राप्ती होते, त्याला कशाचीच प्राप्ती होत नाही. पण हे सगळे विचार आपल्याला बलसंपन्न करतात आणि भयमुक्त करतात. बाकी सर्वे जन काय जगामध्ये सगळंच वैराग्यमेवा भयम असे ते याचं आहे. ते आपला हा तो कोण आहे, वैराग्य षटकं ना, हां भर्तृहरी आहे की नाही. जगामध्ये सगळ्या गोष्टी भयान्वितम आहे, भयानी व्यापलेले आहेत. फक्त एकच गोष्ट आहे, वैराग्यमेवा भयम. म्हणून राम अगदी सुखाने गेला वनामध्ये, आहे की नाही. आता रामनवमीची आहे की नाही. त्याला रामाने म्हटलं जा, ठीक आहे जातो, काय त्याच्यामध्ये, वनात आम्ही थोडंसं फिरून भटकून वनामध्ये, की नाही. त्यांनी असं म्हटलं नाही की माझ्यावर अन्याय झाला,
मला राजा व्हायचं होतं आणि मला शिक्षा झाली, मी काही चूक नाही माझी, मला 14 वर्ष वनवास भोगावं लागेल. प्रसन्नपणे गेला वनामध्ये. ते चारित्र्य आहे बघा, ते चारित्र्याचं बळ आहे. चारित्र्याचं महत्त्व काय आहे की नाही. आता ते परवाच एक ते प्रोफेसर आले होते मॅनेजमेंटच्या कोर्सचे, म्हणजे मुलांना समजतच नाही आहे की हे आम्हाला कशाला पाहिजे सगळ्या गोष्टी. ते म्हणतात फक्त 4-5 मुलं थोडंफार इंटरेस्ट दाखवतात. ते म्हणतात की आम्हाला हे तुम्ही संस्कृतीमध्ये सांगताय, गीतेतला सांगितलं स्वधर्मे निधर्मशय्या परतज्ञ श्लोक सांगितला, अर्धा श्लोक परधर्मो भयावा. आता त्याचा श्लोकाचा अर्थ काय असं विचित्रच काढतात लोक, जे काय असेल ते. त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगता ना, आम्हाला याचं संस्कृत माहीतच नाही आहे, आम्ही शिकलोच नाही संस्कृत की नाही. आणि उरलेल्या सगळ्या मुलांना याचं काही देणं घेणं नाही. आमचे वडील आम्ही धंदा आहे, आमचे वडील आम्ही धंदा करू, आम्हाला याची काय केलं ते कसलं चारित्र्य आणि कसलं सुदोषण काय कशाचं देणं नाही. अरे ते तुमच्या सुखाचं सूत्र आहे, किल्ली आहे ती, तुमचं रक्षण जणी होईल आहे, बाकी कशाने रक्षण होणार नाही. फक्त शिलाने रक्षण होतं माणसाचं. भारताचं रक्षण झालं आहे म्हणून भारतात स्वामींनी म्हटलं आहे की जे भारताचं रक्षण झालं, भारत हा पुरून उरलेला आहे. शतकानुशतके होत आलेले आघात, परकीयांच्या शेकडो स्वाऱ्या आणि चालीरीतीने झाले शेकडो बदल्या, सर्वांना पुरून उरलेला हाच भारत देश आहे. भारत पुरून का उरला, कारण भारताचं ते आध्यात्मिक चारित्र्य आहे. जोपर्यंत स्वामी म्हणतात आत्म्याप्रमाणेच हा अनादि अनंत अविनाशी देश आहे, तो आमचा भारत देश आहे असं म्हणतात स्वामीजी, आहे की नाही. म्हणजे काय की आपण जे केव्हाच पुरून उरू देश आणि समाज आणि आपण व्यक्ती नात्याने, की जेव्हा आपल्यामध्ये ते सर्वोच्च सिद्धांत आहेत जीवनाचे, ते आपल्याला माहीत असतील आणि ते जीवनात उतरवण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करू, तेव्हा देश या नात्याने आपण जगू शकू. नाही तर बघा सगळे उद्ध्वस्त, इराण बघा आता उद्ध्वस्त होतो आहे. तो उद्ध्वस्त झाला होता, पर्शिया होता, तो कधी पारशी देश होता, झरतुष्ट्राचा होता, तो सगळा गेला, त्यावेळी एक उद्ध्वस्त झाला. सगळे तिथे कोण झाले, तिथे मुसलमान झाले, आहे की इराणी झाले, आहे की नाही. आता ते किती टिकणार आहे कोणास ठाऊक, आहे की नाही. तो म्हणतो आम्हाला मुसलमान, आम्हाला पारशी व्हायचं आहे, आता म्हणजे आम्हाला हिंदू व्हायचं आहे. पण आता उशीर झालेला आहे, काय होईल पुढे भविष्य सांगेल. पण काय रक्षण कशाने होतं, तुमच्या चारित्र्याने होतं. ते आध्यात्मिक चारित्र्य असेल तर तुमच्या देशाचं रक्षण होतं, आहे की नाही. भारताचं रक्षण इतके आघात झाले बघा हजारो वर्षांपासून. स्वामीजी म्हणतात पारशी धर्म गेला, 3च धर्म प्राचीन आहे, यहुदी धर्म, पारशी धर्म आणि हिंदू धर्म, 3 धर्म प्राचीन आहे स्वामी म्हणतात. त्यापैकी पारशी धर्माची वाट लागली, त्यात फक्त काही लोक मुंबईमध्ये काय आहेत, ते काही 20-25 हजार आहे, बाकी लोक संपले आहे. ते पर्निशियस प्रॅक्टिस ऑफ इंटरनल मॅरेज स्वामी म्हणतात त्यामध्ये. नंतर यहुदी धर्म तुम्हाला माहीत आहे, इस्रायल तो यहुदी धर्म आहे, ते किती त्यांची बाताहत झाली बघा, कसे तरी जे सगळ्या शत्रूंच्या वेळामध्ये दरून आहे. फक्त भारत जगला स्वामी म्हणतात. याचं कारण काय आहे, याचं कारण आध्यात्मिक संपदा. चारित्र्य म्हणजे काय भारताला कळतं, बाकी जगाला कोणत्याही देशाला कळत नाही आहे. फक्त भारत हा देश आहे ज्याला चारित्र्य म्हणजे काय कळतं, आध्यात्मिक चारित्र्य म्हणजे काय ते भारताला कळतं. तो जोपर्यंत जपून ठेवेल तोपर्यंत भारताला काय आत्म्याप्रमाणे अनादि आहे, तो अनंत आहे आणि अविनाशी आहे. आम्ही चिरंजीव आहोत स्वामी म्हणतो, आम्हाला मृत्यू नाही आहे, भारताला मृत्यू नाही आहे. या कारणाने मृत्यू नाही, कारण आत्मा हा मृत्यूच्या पलीकडे आहे, जीवन मरणाच्या पलीकडे आहे. आणि तो जोपर्यंत आपण म्हणून स्वामीचा धर्म हा प्राण आहे, भारताचा प्राण आहे. आणि प्राण नेहमीच काय धगधगतो आहे, काय त्याचं तो म्हणजे संत नाही आहे, थ्रॉबिंग आहे. आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत इथे कशालाही काही भीती नाही आहे, म्हणून त्याचं रक्षण व्हायला पाहिजे. असो, ते कर्माचं रहस्य आहे, ते आपल्या हातात आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही ते आपण करू शकत नाही, पण ज्या गोष्टी उद्या हातात येईल, आज तुमच्या हातात ते करा, ते उद्या तुमच्या ते पण हातात येईल. तुम्ही जे आज करू शकत नाही पण उद्या करू शकाल, परवा करू शकाल, ते शक्य आहे. तेच आपल्याला गीता आणि स्वामींचा कर्मयोग सांग. पुढच्या महिन्यामध्ये शुक्रवारी, शेवटच्या शुक्रवारी 24 तारखेला. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं मयैव तेन कर्म समाधि. हरि ओम तत्सत्. ओम शांति शांति शांति. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.